साताऱ्यात वेश्या व्यवसायात रील स्टारसह 4 जणांवर गुन्हा दाखल, बनावट गिऱ्हाईक पाठवून रचला सापळा। सातारा तालुका पोलिसांची कारवाई। साताऱ्यातील सोनगाव खिंडवाडी जवळील घटना। धरू का तुला म्हणता म्हणता पोलिसांनी हिला कधी धरलं हेच कळलं नाही। तर बघा, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलोय की तुमच्या पोरांना, बारक्या पोरांना, मोठ्या पोरांना असल्या लोकांपासून वाचवा। समाजाला लागलेली ही वाळवे आणि तुमच्या पोरांना कधी खायला तुमची पोरं सोशल मीडियावर काय करते हे बघत जावा असं म्हणत असतो। पण बघा, नाही जरी तुम्हाला लक्ष द्यायला झालं तरी काय फरक पडत नाही, माझे व्हिडिओ त्यांना शेअर करत जावा, ऑटोमॅटिक काम होऊन जाईल। तर आज आपण असंच बघणार आहे सोशल मीडियावरच्या लेडी डॉन्स, ज्या सोशल मीडियावर स्वतःला डॉन वगैरे समजतात, असं म्हणजे हवाबाजी डायलॉग बिलॉग मारून मागं खतरनाक डॉनवाले असे गाणी बिणी लावतात, त्यांना आपण आज बघणार आहे सोशल मीडियावर। तर सुरू करूया आपल्या धरू का धरू पासून। धरू का धरू तुमची लाईटी नसताना बरोबरी करताय का आमची? असं नाही का वाटत? लयच हवेत उडताय तुम्ही। धरू का नाही आता हिला काय म्हणायचं, हेच असं झालंय, गाडवा पुढं वाचली गीता आणि कालचाच गोंधळ बरा होता। एखाद्यानं 2 शब्द चांगलं समजून सांगावं ह्याची पण लेवल सोडली आपण आणि म्हणता तुमची लाईटी नसताना बरोबरी करताय का आमची? तुमची बरोबरी करायची वेळ जर एखाद्यावर आली तर त्यानं संन्यास घेतलेला बरा। ह्यांच्या सोबत बरोबरी करणं म्हणजे मोहमायेच्या पलीकडे गेल्यासारखं। तुझं तरी ठीक आहे, पण त्या काकूंना काय गरज होती? अहो, तुमचं धराधरीचं वय संपले आता, नका असं येड्यागत करू। ह्या वयात हे सगळं चांगलं नाही दिसत। रील्स वर येऊन लोकांना विचारायचं धरू का तुला धरू? जरा काय व्हिडिओ मध्ये दिसलं नाही आम्ही, तर तुम्हाला काय वाटलं? नाही, आम्हाला काय वाटलं माहितीये का, फोनची ब्राईटनेस कमी झाली। पण टेन्शन घेऊ नको, आता ब्राईटनेस वाढवली, दिसतीस तू। पुढचं बोल। तुम्हाला काय वाटलं? संपलोय म्हणून आम्ही? अरे पुन्हा ट्रेंडिंगला आलोय आम्ही। यांचं ट्रेंडिंगचं गणित कसं आहे माहितीये का, ज्या दिवशी ह्यांना मापापेक्षा जास्त शिव्या पडतेल्या त्या दिवशी ह्यांना वाटतं की आपण ट्रेंडिंगला आलोय। आम्हाला बघून लपताय का तुम्ही? नाही कोण लपत, तो काळा चष्मा काढ म्हणजे दिसल तुला। एक तर तो कोणाचा मागून आणलाय अंगापेक्षा भोंगा मोठा, त्यात पण हिला नीट दिसेना झाले आणि काय तर म्हणे धरू का तुला धरू? ये बाबा ये, धर एकदाच, होऊ दे तुझ्या मनाचं समाधान। मी पाळून सोडलेला कुत्रा आता पिसाळ्यावानी वागायला लागलाय। यासाठी तुला पहिल्यापासून सांगत होतं तुझ्या त्या कुत्र्याला चावू नको। तू त्या कुत्र्याला चावलीस, त्याच्यामुळे तो पिसाळ्यावानी वागायला लागला। आता पिसाळलेली कुत्री चावल्यावर दुसरं कुत्र पिसाळणार नाही तर काय होईल? मला तर असं वाटतंय कोणाची तरी उष्टी बिस्किट चाटायला लागलाय। त्यासाठी हाडकं टाकायचे, हाडकं म्हणजे दुसऱ्याची बिस्किट चाटत नाहीत। सकाळी उजेड पडल्यापासून रात्री अंधार पडेपर्यंत हिच्या 3च गोष्टी असतात, चाटाचाटी, कोलाकुली, धरू का तुला धरू। जाऊ दे, असं पण तुझ्या सोबत वाईटच झालंय, आता तू थेट घरी जा अंधार पडायच्या आधी। एका जणाने हिच्या व्हिडिओ खाली कमेंट केली, आय लव्ह यू। अहो काका, ही दिसती फॉरेनर पण नाही ती, महिनाभर तरी जेवाय नाही दिलं पाहिजे असल्यांना। आता मी डीपी दाखवला असता, पण लग्न झालंय काकाचं म्हणून मी जराशी थंड घेतोय। जो माझा होऊन तुझा झाला तो करकटा तुलाच ठेव, मला त्याची गरज पण नाहीये। समजा पोरानं तुम्हाला एखाद्या पोरीनं धोका दिला, देतेच पोरगी धोका, तर तो विषय जागेवर सोडून तो तुझा होऊन दुसऱ्या कोणाचा तरी झाला म्हणून तो खरकाटा, आणि मग तू पण कधीतरी कोणाच्या तरी पदरात पडशीलच ना, मग तू कोण? खरकाटी। ही पूर्ण दुनियेला बोंबलून सांगते की तो हिला सोडून गेला मग तो खरकाटा, पण तावात विसरून गेले की स्वतःलाच एक्सपोज करून टाकलं। पुढच्या वेळेस मेंदू वाटपाच्या कार्यक्रमात पहिल्या लाईनीत उभा राहा, पहिल्या, म्हणजे कळेल तुला आपण काय बोलतोय आणि त्याचा अर्थ काय होतोय। काय करायचं शेवटी, दुनियाच खरकट्यांची निघाली। जर सोबत राहिला तर चांगली वाट जावं, जर वाकडा घुसला वाढ खाऊ तर तुला डायरेक्ट सोबत राहिला तर चांगली वाट दाव दीदी, चांगल्या वाटेची गरज त्याला नाही, तुला आहे। दुसऱ्यांना दाखवण्यापेक्षा स्वतःच बघ, चांगला मार्ग सापडला तर सापडला, वाकड्यात घुसला तर डायरेक्ट विकून खाऊ। आता तो वाकड्यातच घुसला तर बरं नाही। तुम्हाला हे जे सगळं लिहून देतात त्यांना एकदा विचारत पण जावा की हे सगळं जे आपण बोलणार आहे त्याचा अर्थ काय होतो। आजकाल मी कोणाला बंद करा, थांबवा, सुधरा असल्या गोष्टी काय म्हणत नाही, जे चाललंय ते चालू ठेवा। 2006 समजते ना, 2006ला जन्माला आलेले म्हणजे अजून स्कोप आहे सुधरायला। दुसऱ्यांना जी चांगली वाट दाखवणार होती त्याच्यावर वेळ आहे तोपर्यंत तू पण जा। आता जवळजवळ 2025 येतोय, पण माझं आजही त्याच व्यक्तीवर प्रेम आहे जी व्यक्ती मला 2019 मध्ये भेटली होती। अरे ही तर तीच दिदे जी मगाशी म्हणत होती जो माझा होऊन तुझा झाला तो खरकाटा तुलाच ठेव। जो माझा होऊन तुझा झाला तो खरकाटा तुलाच ठेव। असं नको करू दीदी, प्लीज असं नको करू। हे सगळं करून सिग्नेचरची ऑटोग्राफ बनल का नाही बनल मला माहिती नाही, पण सिग्नेचर वरनं तुला टँगो पंच वर यायला लागल हे 100%। अरे तुझी टांग पलटी आणि घोडे फरार करणार मीच, तुझी लायकी आहे तीच आणि जिरवणार फक्त मीच।
हॅलो हॅलो कोणाचं तरी लेकरू हरवलेलं आहे आणि ते बावचाळल्यागत करायला लागले, तरी पालकांनी ताबडतोब मंडळाच्या देणगी कक्षाजवळ येऊन संपर्क साधावा आणि घेऊन जाण्याची कृपा करावी. धन्यवाद. हे असं जिरवा जिरवीच्या धमक्या देणारे फक्त धमक्याच देत नाहीत, खरोखर जिरवून पण दाखवतात. 50% ॲल्युमिनी मागून. हॅशटॅग टांगा पलटी घोडा फरार. पलटी आणि घोडे फरार करणार मीच नाही म्हणजे काय भेटतं ही अशी डॉनगिरी करून? हे कोणत्याच अँगलनं फनी वाटत नाही. ही कॉमेडी म्हणून एखाद्यानं हसावं का उगाच आपलं कशात पण रायमिंग जुळवायचं आणि काय पण बोलायचं, सगळ्यांना टांबाटा बनायचंय. पोरं एखाद्या वेळेस जेवायचं विसरतील, पण नवीन गाडीचा नंबर आणि बाईची कंबर हे बघायला कधीच विसरत नाही. पोरं एखाद्या वेळेस जेवायचं विसरतील, पण नवीन गाडीचा नंबर आणि बाईची कंबर हे बघायला कधीच विसरत नाही. पोरं एखाद्या वेळेस जेवायचं विसरतील, पण नवीन गाडीचा नंबर आणि बाईची कंबर हे बघायला कधीच विसरत नाही. आधी मला समाज सुधारणेचा झटका होता, त्यावेळेस मला वाटायचं की हा समाज जगण्यासाठी लोकांना एक बेटर प्लेस बनला पाहिजे. पण नंतर मला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. पोरांना आता इंटरेस्ट नंबर मध्ये नाही राहिला, आता पोरांना इंटरेस्ट बंपर मध्ये आणि डिक्की मध्ये राहिलाय. तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी मिळून आता पुढच्या रील मध्ये त्याची पण सोय करावी. अजिबात लाजायचं नाही, पूर्ण लाजा सोडायचं, सगळं सोडायचं एकदम सगळं. आणि बंपर आणि डिक्की समजतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचंय? पोरं एखाद्या वेळेस जेवायचं विसरतील, पण नवीन गाडीचा नंबर आणि बाईची कंबर हे बघायला कधीच विसरत नाही. ह्यालाच म्हणतात येऊ नको तर कोणच्या गाडीत बसू. आता ज्याला जोक कळला त्यालाच कळला. महाराष्ट्र इज नॉट रेडी फॉर सगळी गाणी वाजणार. जाऊ द्या काकू, कशाला त्या पुरींच्या नादाला लागताय? सगळ्यांनी केलं म्हणून तुम्ही पण करावं असं गरजेचं नाही. प्रत्येक ट्रेंड मध्ये तोंड दिलंच पाहिजे असं गरजेचं आहे का? 8 बॉयफ्रेंड सोडल्यानंतर 9व्या बॉयफ्रेंडला म्हणते प्लीज माझ्या फिलिंगशी नको खेळू, मला खूप त्रास होतोय. ही रोस्टर आहे मित्रांनो. इंस्टाग्रामवर बाकीच्या पोरांना रोस्ट करते. कोणत्या तोंडानं रोस्ट करते काय माहिती? जनाची नाही मनाची तरी लाज असते का नाही माणसाला? या व्हिडिओमध्ये जेवढ्या पण पोरे होत्या त्या सगळ्यांचं क्रिंज इकडं आणि ह्या पोरीचं क्रिंज इकडं. ते मोजायला जर क्रिंज मीटर असताना तर फुटला असता. हे जर असलं करायचं असेल ना तर बायो मधनं रोस्टर काढून टाक प्लीज. कशाला रोस्टिंग कम्युनिटीचं नाव खराब करते? 8 बॉयफ्रेंड सोडल्यानंतर 9व्या बॉयफ्रेंडला म्हणते प्लीज माझ्या फिलिंगशी नको खेळू, मला खूप त्रास होतोय. एवढा कॉन्फिडन्स पाहिजे रोस्टिंग करणाऱ्याला पण की तीच रील क्रिंजवाली परत दुसऱ्या कपड्यावर बनवली. नाही बरोबर आहे तुझं, पण तुझ्या त्या मास्टरपीसची कॉपी फक्त तूच परत करू शकते. दुसऱ्या कोणी करायचा प्रयत्न केला तरी उलटी येईल एखाद्याला. तुमच्याकडे असून बाबूशाना माझ्यावाला गँगस्टर आहे दिसला की अयो घाबरलोच. गँगस्टरची लेडी डॉन. कमेंट नसतात बंद करायच्या ताई. मी पण आधी स्वतःला गँगस्टर समजायचो, समजायला काय जाते. पण नंतर मला समजलं दिवाळीच्या बंदुकीने टिकल्या वाजवून स्वतःला गँगस्टर नसतं समजायचं. आणि हाताने अशा गोळ्या मारून तर अजिबातच नाही. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला राग आला असेल तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही कुठेतरी चुकत असाल. आणि नसेल चुकत तर मला चुकीचं समजा, 2 शिव्या कमेंट सेक्शन मध्ये द्या, काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही बघितलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच की कशी ते धरू का धरूवाली पोलिसांनी धरली. अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि शेवटी आपला देश कायद्यानं चालतो, रील्सवरच्या डायलॉगनं नाही चालत. तर बघा 2 शब्द मी तुम्हाला मोला मागायचे सांगतोय आता, शांत चित्ताने तुम्ही ऐकून घ्या. परधन मानावे जैसे वमन, परस्त्री माते समान जाण, चित्ता ठावे समाधान. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर बिना सबस्क्राईब करता जायचं नाही. मी आता सांगतोय सगळी गाणी वाजणारला सबस्क्राईब करा आत्ताच्या आता. व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा की नेक्स्ट व्हिडिओ कोणावर बनवायचे आहे. तुमच्या कमेंटला आपण मान देतो, तुम्हाला पण माहित आहे. लावा गाणं. तू शांती ठेव पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा. डिस्क्या